सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। 10% आरक्षण हे आम्ही कधीच मागितलं नव्हतं। 50%च्या बाहेरचं आरक्षण हे टिकणार नाही। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तेच केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने आज मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषदेत या निर्णयाला एकमताने मंजुरी देखील मिळाली। मात्र त्यानंतर आता पुन्हा मराठा समाजामध्ये संभ्रम उभा राहतोय का असा प्रश्न निर्माण होऊ लागला। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा नेते सचिन आडेकर आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 10% स्वतंत्र आरक्षण देण्यास मंजुरी दिली। मात्र या निर्णयाकडे आता परत पुन्हा सरकार दुटप्पी भूमिका करतंय का, वेळ काढूपणा करतोय का असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय। तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। 10% आरक्षण हे आम्ही कधीच मागितलं नव्हतं। आम्ही ओबीसी मध्ये समावेश करून आम्हाला 50%च्या आतलं आरक्षण मागितलं होतं। 50%च्या बाहेरचं आरक्षण हे टिकणार नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे, कारण मागच्या वेळेस देखील सरकारने 12% आणि 13% आरक्षण दिलं होतं, पण ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, कारण इंदिरा साहनी केसच्या निर्णयानुसार 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही आरक्षणाची। आणि स्वतंत्र प्रवर्ग केल्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण 10% जरी आत्ता दिलं तरी पहिलं 52% आणि आत्ताचं 10% 62% आरक्षण झाल्यावर पुन्हा एकदा इंदिरा साहनीच्या नियमाप्रमाणे हे आरक्षण टिकणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, यासाठी सरकारला केंद्र सरकारला वेगळ्या पद्धतीचं आरक्षण वाढवून द्यायला लागेल, जे केंद्र सरकार करणार नाही, कारण महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, पंजाब आणि राजस्थानमध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे। त्यामुळे आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर काही झालं तरी केंद्र सरकार वाढवणार नाही। त्यामुळे आमची खात्री होती की बाबा जे आरक्षण मराठा समाजाला स्वतंत्र मिळेल ते टिकणारं नाही आहे। या ठिकाणी ओबीसी मधनंच आणि मनोज जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची मागणीच ती होती की ओबीसी मधनं आम्हाला आरक्षण द्यावं, जे काय द्यायचं ते आरक्षण आम्हाला ओबीसी मधनं आणि 50%च्या आतमधनं द्यावं। मात्र ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे वाशीवर गेले त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाची व्याप्ती बघता सरकारनं सरसकट कुणबी दाखले देण्याचं मान्य केलं। त्यानंतर पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी विरोध करून आम्ही देखील ओबीसींचा मोर्चा उभा करू असं आवाहन दिलं आणि त्यानंतर सरकारनं हे नवीन 10% आरक्षण वाढवून देण्याचा निर्णय जाहीर केला। त्यामुळे सरकार नेमकं ह्या वेळोवेळी भूमिका बदलून फसवणूक करते का मराठा समाजाची असा प्रश्न होता। नक्कीच सरकार हे मराठा समाजाची फसवणूक करतंय। येणाऱ्या निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून हे तिघजण निर्णय घेत आहेत। वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तेच केलं, तेच आत्ता हे या ठिकाणी एकनाथ शिंदे करत आहेत। आरक्षण हे 50%च्या आतलंच हवं, 50%च्या वरचं आरक्षण हे टिकणारं नाही आहे। ओबीसी समाजामध्ये समावेश हाच एकमेव पर्याय हा मराठा समाजाचा आरक्षणाचा आहे। कुणबीचे दाखले ज्या पद्धतीने मिळालेले आहेत त्या पद्धतीने मराठा समाज हा ओबीसीमध्येच येऊ शकतो, तो स्वतंत्र प्रवर्ग होऊ शकत नाही, हे आता सिद्ध झालेले आहे। त्यामुळे आरक्षण हे ओबीसीमधनंच मिळलं पाहिजे। मात्र स्वतः एकनाथ शिंदे यांनी खात्री दिली की हे जे 10% आरक्षण आहे ते कायद्याच्या कसोटीत बसणार आहे। एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा नेते म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर आहे। तुमचा एकनाथ शिंदेंच्या शब्दावर किंवा त्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास नाही असं म्हणता येईल? नाही, विश्वास नाहीच आहे, कारण एकनाथ शिंदे यांनी जे शब्द दिलेला आहे की कुठल्याही समाजाला धक्का न लावता, मुळात मागणीच ओबीसी समाजातनं आम्हाला पाहिजे असेल तर कुठल्या समाजाला धक्का लागतो का नाही लागतो हा संबंध येतच नाही ना। मुळात जर ओबीसी समाजाची लोकसंख्या ही कोर्टाने आणि गायकवाड आयोगाने, बाठी आयोगाने 37% समजले आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण 16, 17, 18% द्यायला पाहिजे। ते आरक्षण त्यांना 32% मिळते। मग ते जे उरलेलं 10-12% आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठा समाज कुणबी म्हणून बसू शकतो। या महाराष्ट्रामध्ये सर्व समाज हे पहिले कुणबीच होते, त्यानंतर मग तो समाज ची विखरणी झालेली आहे। त्यामुळे 12 बलितुदार जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले ते ओबीसी मध्ये समावेश होतात आणि त्याच्यामध्ये कुणबी हा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे कुणबी मराठ्यांना या ठिकाणी ओबीसी मधनंच आरक्षण मिळलं पाहिजे। नक्कीच, त्यामुळे आता सरकारनं जरी 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचं मराठा समाजाला मान्य केलेलं असेल तरी मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।